आप देख रहे हैं MKA TV न्यूज आणि त्याचा पाठपुरावा मी सतत करत आहे। एक चिंता होती की जेलमध्ये का जेव्हा आपण एका माणसाला ठेवतो इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये, जेव्हा हे अशा प्रकारचं ते मर्डर केलं असेल किंवा दुसरा संगीन गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी वेगळा कायदा आहे। पण अशा प्रकारचे जेव्हा इकॉनॉमिक ऑफेन्सेस होतं, इकॉनॉमिक म्हणजे काय, जे फायनान्स आर्थिक गुन्हा जेव्हा होतो तर कोर्टाचेही नियम आहे, सुप्रीम कोर्टाचेही नियम आहे की एका विशेष काळापर्यंत आपण त्याला जेलमध्ये ठेवू शकतो, त्याचं जास्त आपण त्याला ठेवू शकत नाही। माझी चिंता एकच होती की एकदा तो माणूस बाहेर पडाला तर त्याची हिंमत वाढते की आता मी जेलमध्ये जाऊन आलेले आहे, माझं काही कोणी वाकडा करू शकत नाही। मला असं वाटतं की ह्या आर्थिक गुन्ह्यामधलं हे पहिलं प्रकरण असणार जे डायरेक्टर्स आणि मानकापे चेअरमॅन आणि त्याचा परिवार इतके महिने जे जेलमध्ये आहे ते फक्त तुमच्या दबावामुळे आहे। कोणत्याही कोर्ट हात लावायला मला जे वकील मॅडमची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते उद्या परत येणार आहे आणि तिचं म्हणणं सुद्धा असंच आहे की लोअर कोर्ट जे आहे ते खूप घाबरलेलं आहे की इतके सारे लोक आहेत, आपण कसा बेल द्यायचं, बेल मग ते काय करणार, बेल खाली रिजेक्ट झाल्यानंतर हायकोर्टामध्ये जाणार आणि हायकोर्टातून ते हायकोर्ट जनरली जे आहे ते बेल ग्रांट करून टाकतात, बेल देऊन टाकतात, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की हे आर्थिक गुन्हा आहे, ते माणूस बाहेर पडल्यानंतर कमीत कमी काही प्रयत्न करून ते करतील का, त्यांचं असं एक्सप्लेनेशन असतं। पण तरी सुद्धा इतकं महिने ते जेलमध्ये राहिलेले आहे, त्याचा सगळा परिवार जेलमध्ये राहिलेला आहे। मी त्याच्या वकिलाला सांगितलं होतं मानकापेचा की माझी इच्छा नाही आहे की तुझ्या परिवाराला, तुझ्या बायकोला, तुझ्या सूनला जेलमध्ये ठेवण्यात माझा काही हे नाही आहे। माझी इच्छा फक्त एकच आहे, माझी मागणी फक्त एकच आहे, तू आज पैसे लोकांचे परत करा, मी कोर्टाला सांगतो यांच्या वतीने की उद्या त्याला जेलमधून बाहेर काढा, मला काही देणं घेणं नाही, तुम्हालाही काही देणं घेणं नाही। आणि माणूस अशा प्रकारचे दर आठवड्यात महाराष्ट्राच्या कोणत्याही किंवा शहरामधून किंवा एका गावामधून मला फोन येतात किंवा लोक येऊन मला भेटतात की साहेब आम्ही या पतसंस्थेमध्ये या बँकेमध्ये पैसे टाकले होते आणि ते पैसे आता आम्हाला परत करत नाही, ते म्हणतात की पतसंस्था बुडालेली आहे। मग पतसंस्था बुडाली असेल तर याची जबाबदारी ठेवीदारांवर कशी, त्यांचा काय दोष? असं नाही आहे की कोणीतरी असं दुकान उघडतो, बोर्ड लावतो, त्याला एक लायसन्स घ्यावं लागतं, त्याला परमिशन सरकारकडून परमिशन घ्यावं लागतं आणि ते परमिशन घेतल्यानंतर, ते लायसन्स घेतल्यानंतरच ते पतसंस्था उघडू शकतो। म्हणजे याची सरकार जबाबदारी घेतो आणि बुडाल्यानंतर 1 रुपयाचाही ना इन्शुरन्स ना काही पैसे, कमीत कमी बँक बुडाली तर 5 लाख रुपये तुम्हाला इन्शुरन्स मिळते। आता ज्या प्रकारे आम्ही हे फॉलोअप करत आहे, आता निवडणूक आल्यामुळे खूप सारे जे आमच्याकडे डिटेल्स आलेले आहेत ते आम्ही त्याचा पाठपुरावा करू शकत नाही, कारण आचारसंहिता लागलेली आहे। मी कोणत्याही सरकारी ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही आणि गेल्यानंतरही मी माझ्या लेटर हेडवर काही पत्र त्याला देऊ शकत नाही की मला ही जानकारी पाहिजे, कारण आचारसंहिता लागलेली आहे आणि तेही मला उत्तर देणार नाही मी लिहिल्यानंतरही। तर आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एक जोरात, एक ताकदीने आपल्याला याच्या मागे लागायचे आहे। एक गोष्ट खूप वाईट वाटतं की अनेक लोकांचे जेव्हा जे एक पर्सनल एक प्रॉब्लेम्स आपण फेस करत आहे, जसं मी म्हणत आहे, अनेक ठेवीदार आहे, कोणाचे मुलीचं लग्न करायचं आहे, कोणी म्हातारी बाई तिला ऑपरेशन करायचं आहे, तिला आपल्या इलाजसाठी, मेडिकलसाठी पैसे लागत आहे, ते त्यांना मिळत नाही आहे। आचारसंहिता संपल्यानंतर नक्की आपण खूप जोराने सरकारवर, प्रशासनावर आपण प्रेशर टाकणार आहे
पण आपल्याला एक गोष्ट हे पण सांगू इच्छितो, आणि एक खरी गोष्ट आहे की मागच्या काही महिन्यामध्ये ज्या प्रकारे तुमचा प्रेम, तुमची ताकद मला जे मिळत आहे, आता हे बघून सर्व राजनैतिक पक्ष जे आहेत ते एकत्र झालेले आहे आणि सगळ्यांचा उद्देश एकच आहे. सगळं ताकद कशासाठी लावणार आहे, तर मला पाडण्यासाठी ते लावणार आहे आणि लावत आहे. आता हे त्यांनी ठरवलेले आहे की भाजपला असं वाटतं की शिवसेना जिंकली तरी चालेल, पण या माणसाला निवडून येऊ दे नका. शिवसेनेला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि दुसरी भाजप जिंकून आली तर चालेल, पण या माणसाला आपल्याला पाडायचं आहे. तर सगळ्यांच्या निशाणावर मी आहे, पण त्यांना माहित नाही आहे की कितीही प्रयत्न केले, मला या म्हातारे, या गोरगरीब लोकांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिलेला आहे. नाहीतर आपल्याला माहित आहे की आजच्या काळामध्ये कशा प्रकारचे एजन्सीचा वापर करण्यात येते, पोलिसांचा वापर करण्यात येते, दमदाटी करून गप बसायला सांगण्यात येतं की कशाला याच्या मागे पडलेले आहे. मला माहित आहे लोकांची ताकद माझ्या सोबत आहे, म्हणून मी प्रामाणिकपणे काही दिवसापूर्वी एक दोन नेत्यांनी, जे कॅन्डिडेट्स आहे, जे उमेदवार आहे, त्यांनी सांगितलेले आहे की इम्तियाज जलील उल्लू बनवत आहे हे आदर्श ठेवीदारांना. ते फक्त असंच करत आहे. 2 केसेस झालेले आहे माझ्या आदर्श संबंधित, 2 केसेस पोलिसांनी माझ्यावर ही FIR रजिस्टर केलेली आहे फक्त आदर्श संबंधित. आणि जेव्हा विभागीय आयुक्तकडे आपला मोर्चा गेला होता आणि आमची शेरनी मी कशा जम्प केली होती, त्यावेळी मला पण दुखापत झाली होती. मला पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं. त्यावेळी गज्जू बोरसे मला हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते. मी कोणालाही सांगितलं नाही होते की माझी एकही फोटो बाहेर जायला नको, कारण आपण सगळ्या लोकांनी मिळून एक आंदोलन यशस्वी केलं होतं. आणि आज मी आपल्याला सांगतो की मंत्रालय असू द्या किंवा पोलीस डिपार्टमेंट असू द्या किंवा DDR ऑफिस असू द्या, म्हणजे ते मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना इतका घाबरत नाही जितका मला घाबरते. आणि त्यांनाही हे माहित आहे की आपण कशा ना कशा काहीतरी करू आणि हे आदर्श जे मुद्दा आहे ते आपण सेटल करू, नाहीतर हे माणूस आपल्याला सोडणार नाही. तर त्यांना माहित आहे. मैं सिर्फ आप लोगों से इतना विनंती करना चाहूंगा कि इलेक्शन जेव्हा येतं तर हे मराठा, मी मुसलमान, एक दलित, एक धनगर, एक OBC, हेच मुद्दे घेऊन आपण निवडणूक मध्ये यायचं, जाती धर्माचा तेढ निर्माण करायचं, 5 वर्ष सत्तेचे मजे लुटायचं. मी आज 10 वर्ष झालेलं आहे मला लोकप्रतिनिधी म्हणून. 5 वर्ष मी आमदार होतो, 5 वर्ष खासदार होतो. मी सगळ्यांना चॅलेंज करतो, माझ्या विरोध्यांना मी चॅलेंज करतो. 10 वर्षामध्ये तुम्ही एक असा प्रकरण दाखवा की मी जातीचा मुद्दा घेतलेला आहे, धर्माचा मुद्दा घेतलेला आहे, मी कुणासाठी भांडत आहे, कुणासाठी लढत आहे. मलाही माहित आहे की आज धनगर समाजाचं मत सगळ्यांना पाहिजे, पण त्यांना इन्साफ नको, त्यांना न्याय नको. मराठा समाजाचे का नेते कमी आहे का? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री, मंत्री, किती मंत्री आहे, किती मुख्यमंत्री आहे, पण दिलं का त्यांना न्याय? फक्त कमिटी तयार करायची, 6 महिने द्या, 6 महिन्याच्या नंतर दुसरी कमिटी तयार करायची आणि असंच टाइमपास करून टाकायचं. मग मी बोललो लोकसभेमध्ये बोलणारा, आणि मला माहित आहे की जेव्हा मी धनगर समाजाच्या बाबतीत बोललो तर सरकारवर इतका दबाव आलेला आहे. आता या माणसाने जे बोललेलं आहे, म्हणजे धनगर महाराष्ट्रामध्ये धनगर आहे तर त्यांना जे सुविधा मिळायची तर सुविधा मिळणार नाही. तोच धनगर दुसऱ्या राज्यामध्ये असेल तर त्यातला ते सर्व सुविधा मिळणार आहे, कारण तिथे त्यांना धनगर नाही म्हणे, त्यांना धनगड. फक्त असा उच्चारण करण्यामध्ये जो फरक आलेला आहे की हे धनगर महाराष्ट्राचं आहे तर त्याला काही सुविधा नाही, पण हे दुसऱ्या राज्यामध्ये गेलं तर त्याचं नाव होतं धनगड, आणि धनगड आलं की त्याला सगळं सुविधा मिळणार.
आज मला एक आनंद आहे की कमीत कमी मी मुद्दा उचलल्यानंतर काहीतरी त्याच्यामध्ये पाठपुरावा होत आहे, त्याच्यामध्ये प्रेशर बिल्डअप होत आहे. कारण सगळं राजनेत्यांना समजलेलं आहे की बाबा आता आपण लोकांसाठी काम केलं नाही तर काय होणार आहे. हे गज्जू गोडसेंनी प्रत्यक्ष आपल्याला सांगितलेले आहे. इतकं वर्ष एका पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केल्यानंतर अरे सगळ्यांचा सोडा गज्जू ये माझा, मी सांगतो त्याला की हे माझा कार्यकर्ता आहे, त्याचं काम करून टाका. कमीत कमी त्यांनी तसं करायला पाहिजे होतं. दुसऱ्या लोकांचं सोडा. जेव्हा हे प्रकरण माझ्याकडे आलं होतं, मला आजही माहित आहे की एक मोठा माणूस माझ्याकडे आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं कि साहब अगर आपके कुछ खरीद के लोग होंगे तो उनकी लिस्ट बना के दे दो, हम उनका सेटलमेंट करवा देते हैं. म्हणजे त्यांचं बोलण्याचा अर्थ होता की तुमचे कोणी जवळचे असेल ठेवीदार तर त्यांचं नाव आम्हाला द्या, आम्ही त्यांचं सेटलमेंट करतो. मी म्हटलं हो, माझे जवळचे काही लोक आहे आणि मी त्यांना म्हटलं की जे 62,000 ठेवीदार आहे ते सगळे माझे जवळचे आहेत, ते सगळे लोक माझ्या जवळचे आहेत, माझे कोणीही नाही. आणि आज जेव्हा लोक म्हणतात की हे मी कशासाठी करत होतं, मी जेव्हा हे मुद्दा उचलला मला माहिती नाही होतं की आदर्श मध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहे, कोणत्या धर्माचे किती लोक आहे. मी एकदाही कधी विचार केला नाही याच्या बाबतीत. गोरगरीब आहे, आज त्यांना कोणीतरी मदत करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर मला माहित आहे की किती लोकांनी आजपर्यंत आपला जीव दिला असता, आत्महत्या केली असती. पण मी अनेक वेळा हे सांगितलेलं आहे, तुम्हाला लढायचं आहे हे मनातून काढून टाका. आपण ज्या जगामध्ये जगत आहे आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायला पाहिजे. मरण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. कशासाठी आपल्याला मरायचे आहे. एका माणसाने 2-4 माणसांनी मिळून आपल्याला हे असं त्रास दिला असेल तर त्याला आपण कसा सगळं मिळून त्रास देऊ शकतो याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. कधी त्यांनी मानकापेच्या मनात पण आलं नसेल की मला कोणी हात लावतील करते. कारण मला नंतर कळालं या माणसाचे किती मोठे कनेक्शन्स आहे, काय त्यांचे मोठे मोठे पुढाऱ्यांशी संबंध आहे. पण एकदा जनता रस्त्यावर आल्यानंतर सगळी मोठी ताकद तिथे उभे राहतं आणि म्हणून ते जेलमध्ये गेलेले आहे. आता मी दोनदा त्यांना एक मेसेज पाठवलेला आहे की तुझ्याकडे काही लपून छुपून तुझ्याकडे काही प्रॉपर्टी गेली असेल, काही ज्वेलरी असेल, तुझी सोने चांदी जमा केले असेल ते विका, लवकर विका. नाहीतर तुझी जागा कुठे आहे तुला हे माहित आहे. आणि जेलमध्ये मला एक असा छोट्या मोठ्या केस मध्ये एक माणूस गेला होता, ते त्याला जेलमध्ये भेटला आणि जेलमध्ये भेटला तर ते बाहेर एकदा मला भेटला आणि त्याने सांगितलं कि साहब मैं जेल गया था, मैं भी था उसमें, मेरे को 3 दिन के लिए जेल. मैंने आपके वो आदमी से मिला, मगर मेरा कौन सा आदमी है जेल में, मेरा कौन सा आदमी है. तो बोले वो आपने वो बैंक का करे नहीं क्या हो. तो मैं बोला कौन से, अच्छा पद संस्था वाला. तो मैं बोला हाँ बोले मानता है साहब, वो हो गया है बोले. तो मैं उसको समझा रहा था, उसने मेरे को ये बताया, मैंने उसको ऐसा समझाया, अरे तू समझ जा वो बहुत खतरनाक खासदार है, वो छोड़ेगा नहीं तेरे को, जल्दी से सेटलमेंट करवा लो. तर मी आपल्याला पुन्हा एक आश्वासन देतो, निवडणूक येते जाते, पण आज मी लोकांना काय सांगतो की माझ्यापेक्षा कोणी जास्त शिकलेला असेल, माझ्यापेक्षा कोणी जास्त चांगल्या रीतीने आपला मुद्दा लोकसभेत मांडण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल, तो माझ्यापेक्षा इंटेलिजंट असेल तर कृपा करून त्याला मतदान करा. मला नको मतदान करा, पण फक्त जाती धर्माच्या आणि मजहबच्या नावाने मतदान करू नका. कारण निवडणूक आली की जाती धर्माचा पुन्हा पुन्हा तेच विष पेरायचं, निवडून यायचं आणि 5 वर्ष कोणीही आपल्याला बघायला तयार नाही आहे. मी कमीत कमी मागच्या 5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे मी असे तोंडी सांगणार नाही.
मी 2 दिवसानंतर एक पुस्तक काढलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक एक पिक्चर सोबत, फोटोग्राफ सोबत मी त्या पुस्तकामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये मी काय काम केलेलं आहे ते त्याचे एक उदाहरण म्हणून सांगतो. माझ्या शहरामध्ये जेव्हा एका नेत्याचा, गज्जू बोरसे साहेब जे पार्टीमध्ये होते ना, त्यांचे दिवंगत नेत्याचा, महान नेता होते, लोकनेते होते, त्याच्यामध्ये काही दुमत नाही, पण त्यांच्या स्मारकासाठी 7 एकर जागा सरकारने दिली होती. 200 बेडचं हॉस्पिटल आपल्याला बांधायचं होतं. केंद्र सरकारकडून आम्ही पैसे आणले होते सगळे, आणि सरकारी जमीन त्याच्यासाठी उपलब्ध नाही होती. म्हणजे एका साईडला तुम्ही तुमच्या एका दिवंगत नेत्याच्या स्मारकासाठी सरकारी जमीन देतो, आणि एका हॉस्पिटल जे गोरगरिबांचा फायद्यासाठी ते उभे करणार होतो, आम्ही तयार करणार होतो, त्याच्यासाठी जागा नाही. मी खूप भांडण केले, खूप फॉलोअप केलं, कोणीही द्यायला तयार नाही. मग मी हायकोर्टामध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये मी एक जनहित याचिका फाईल केली, आणि कोर्टाला हे सांगितलं की माझ्या शहराला, माझ्या जिल्ह्याला एक हॉस्पिटलची आवश्यकता आहे, स्मारकाची आवश्यकता नाही. तर ज्या ठिकाणी ते स्मारक उभे राहणार होतो, आज त्याच ठिकाणी 400 बेडचा सरकारी हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडचा. मी आज खासदार आहे, मला माहित नाही आहे की उद्या मी खासदार आहे, राहणार नाही राहणार, मला माहित नाही, पण ते हॉस्पिटल चा फायदा सगळ्यात जास्त कोणाला होणार? ज्यांच्याकडे पैसे नाही आहे, की प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जाऊन आपण आपले इलाज करू शकेल. गोरगरिबांसाठी ते 400 बेडचं हॉस्पिटल. आणि समजा मला तुमच्या आशीर्वादाने मला पुन्हा खासदार होण्याची संधी मिळाली, तर येणाऱ्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ते 400 बेडच्या सरकारी हॉस्पिटलचं उद्घाटन माझ्या हातात होईल. तो ये उम्मीद करते हैं, एक बार फिर से मैं तमाम जितने भी यहाँ पे लोग आए हुए हैं, आप सभी लोगों का मैं धन्यवाद देता हूँ. दुसरे म्हणजे जे आदर्श जे प्रकरण आहे, मी लॉयर नाही आहे, मी वकील नाही आहे, माझ्याकडे लॉची एकही डिग्री नाही आहे. मग आदर्श प्रकरण जेव्हा मी जनहित याचिका फाईल केली, तर मी निर्णय घेतला की या प्रकरणामध्ये मी एक वकील लावणार नाही, मी स्वतः हायकोर्टामध्ये उभे राहून हे केस लढणार. मग त्याची एक प्रक्रिया आहे. प्रक्रिया काय आहे की तुम्ही खासदार असो, कोणीही असो, तुम्हाला अप्लाय करावं लागतं हायकोर्टाला की हे केस, मी एक सामान्य माणूस म्हणून हे केस स्वतः लढायचे आहे. मग माझा इंटरव्ह्यू होता 2 रजिस्ट्रार समोर, मोठे मोठे जे हायकोर्टाचे अधिकारी असते त्यांच्या समोर मला जावं लागतं, आणि ते मला प्रश्न विचारतात की तुम्ही कशाला स्वतः हे केस लढायचे आहे, तुम्ही एक लॉयर का नाही अपॉइंट करत, एक वकील का नाही अपॉइंट करत. मी जेव्हा त्यांच्या समोर गेलो इंटरव्ह्यू साठी, तर मी त्यांना सांगितलं की मी मोठा वकील लावू शकतो, पण दररोज माझ्याकडे जे आदर्शचे ठेवीदाराचे एक एक माणसाचे प्रकरण माझ्या समोर जेव्हा येतं, तर मला माहित आहे की ते वकील इतक्या चांगल्या प्रकारे ते हायकोर्टासमोर मानू शकत नाही जितक्या चांगल्या रीतीने मी मानू शकणार आहे. कारण मी प्रत्यक्ष लोकांना भेटलेले आहे, त्यांची अवस्था काय आहे, कशा प्रकारे ते त्रास सहन करतात. पैसे पडलेले आहे पतसंस्थामध्ये, मुलीचं लग्न करायचं आहे, एका युवतीला सीए करायचे आहे, फीस कुठून आणणार, बाप रिक्षा चालवतो. संतोष नावाचा ज्याला कॅन्सर झालेला आहे, तिची आईला मी काय सांगू की तिचे 20 लाख रुपये पडलेले आहे. मुलाला वाचवण्यासाठी 4.5 लाख रुपयाची आवश्यकता आहे, कारण लवकरात लवकर त्याचं ऑपरेशन करायचं आहे. मी काय सांगणार तिला की मरू द्या तुझ्या मुलाला? काय सांगणार तुम्ही, सांगा मला. मग मी हायकोर्टाच्या समोर हे मांडलं. मी हायकोर्टाला सांगितलं की हायकोर्ट, तुम्ही मला सांगा की ती आईला मी काय उत्तर देऊ. ती माझ्याकडे येते, रडती माझ्याकडे येऊ की माझ्या मुलाला वाचवण्यासाठी
कमीत कमी ते माझे 20 लाख रुपये पडलेले आहे, त्याच्यापैकी कमीत कमी 4.5 लाख रुपये द्या, तर माझ्या मुलाचं मी ऑपरेशन करू शकतो. एक एक माणसाची काय अवस्था आहे मला माहित आहे, आणि हे खरं बोललेले आहे. आज भारतीय जनता पार्टीचे 2 मंत्री होते, माझ्या जिल्ह्यातले 6 मंत्री आहेत, एक सरकार मंत्री होता, एक केंद्रातला फायनान्स मिनिस्टर आहे. हे सगळे डिपार्टमेंट जे आहे ते त्यांच्या इत्यादीत येतं. एका दिवसामध्ये प्रकरण हँडल केले असते, पण त्यांना माहित आहे आम्ही नाही केलं तरी चालेल, कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही जाऊन आम्हाला जे काम चांगल्या पद्धतीने येतं की हे हिंदू आहे, हे मुसलमान आहे, हे हिंदू आहे, हे मुसलमान आहे, हे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायचं, निवडणूक जिंकायचं आणि संपलं. हेच अनेक वर्षापासून सुरू होतं, पण मी तसं काही करणार नाही. तुम्ही मला मतदान द्या नाही द्या, मी प्रामाणिकपणे पुन्हा तुम्हाला सांगतो, ज्या ताकदीने आज इम्तियाज जलील तुमच्या समोर उभे आहे, उद्या मी खासदार नाही राहिला तरी तितकंच ताकदीने मी तुमच्या सोबत राहणार आहे, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.